समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींची प्रार्थना करते। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी असा काही उपाय करायचा आहे जो केल्याने आपल्या घरातली 7 पिढ्यांची दारिद्र्यता समाप्त होईल। अतिशय साधा सिंपल असा उपाय सांगणार आहे आणि ती प्रत्येक स्त्री करू शकते। गावातली म्हणा शहरातली म्हणा जी कुठं पण असेल त्या ठिकाणी हा उपाय करू शकते। हा उपाय अतिशय मनभावने आणि श्रद्धेने करायचा आहे कारण की वटपौर्णिमा आलेली आहे आणि वटपौर्णिमा म्हटली तर प्रत्येक स्त्रीचा आनंदाचा दिवस आणि खूप उत्साहाचा सण असा मानला गेलेला आहे। सौभाग्यवती स्त्रीसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा आहे आणि वटपौर्णिमा सण कसा साजरा करावा, कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणते आपल्याला बांगड्या घालायच्या आहे आणि कशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजन आपल्याला करायचं आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत नक्कीच बघायचा आहे। बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे की वटपौर्णिमा कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहे। तर पौर्णिमा जी आहे ती 10 जून रोजी सकाळी 11:36 सुरू होणार आहे, म्हणजे मंगळवारच्या दिवशी, आणि 11 तारखेला बुधवारच्या दिवशी ती 1:14 ती समाप्त होणार आहे। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 10 तारखेलाच आपल्याला वटपौर्णिमेचे पूजन करायचं आहे। वटपौर्णिमेचं पूजन का करावं तर अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी प्रत्येक स्त्री ही वटपौर्णिमेचे पूजन करत असते। कारण की वडाच्या झाडाला अशी मान्यता प्राप्त झालेली आहे की ते 1000 वर्षापर्यंत जिवंत राहील, त्यामुळे त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त झालेलं आहे। तशाच प्रकारे आपण वडाची पूजा करतो। तर वडाची पूजा का केली जाते तर आपल्या नवऱ्याचे दीर्घ आयुष्य प्राप्त होण्याकरता, 7 जन्मापर्यंत तोच नवरा आपल्याला प्राप्त होण्याकरता, त्यांचा आयुष्य सुखमय होण्याकरता वटसावित्री पौर्णिमेचं पूजन केले जातं। आणि वटसावित्री पौर्णिमा म्हणजे सावित्री देवीने आपल्या नवऱ्यासाठी आपल्या नवऱ्याचे प्राण वाचून आणले, त्यामुळे वटसावित्री पौर्णिमा ही अतिशय उत्साहामध्ये प्रत्येक स्त्री, सौभाग्यवती स्त्री ही साजरी करत असते। अशाच प्रकारे आपल्याला सुद्धा ही वटपौर्णिमा अशा प्रकारे साजरी करायची आहे। तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बघा कोणती साडी नेसायची आहे आणि कोणती साडी नेसायची नाही। बघा, काळा कलर आणि पांढरा कलर ह्या ज्या 2 कलरच्या साड्या आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला परिधान करायच्या नाही। भलेही बघा भरपूर स्त्रिया असतात की काळ्या कलरची साडी सुद्धा परिधान करत असतात, पण काळा कलर हा कुठल्याही पूजेसाठी वर्जित आहे। म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही शुभ कार्यासाठी काळ्या कलरचे वस्त्र वापरले जात नाही, ते फक्त संक्रांतीच्या दिवशी काळा कलर वापरला जातो। आणि जो पांढरा कलर आहे तो भगवान शिवांचा आहे आणि संपूर्ण जी पांढरी म्हणजे संपूर्ण जर पांढरी राहिली तर ती साडी बिलकुल आपल्याला घालायची नाही। भलेही त्याच्यावर थोडेफार फुलं आहे, कलर आहे तर तुम्ही घालू शकतात, पण शक्यतो पांढरा आणि काळा कलर तुम्ही वर्जित करायचा आहे। आणि ह्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लाल कलर, हिरवा कलर, निळा कलर, जांभळा कलर, पंचरंगी कलर अशा भरपूर कलरच्या साड्या आहेत, त्याच्यातली एक साडी आपल्याला परिधान करायची आहे। असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की ह्या दिवशी काठापदराची साडीला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे। कोणी आई आपल्या मुलीला घेते किंवा नवरा आपल्या बायकोला साडी देत असतो। जशी तुमच्यामध्ये परंपरा असेल तशा प्रकारे तुम्ही साडी परिधान करायची आहे आणि तशाच प्रकारे आपल्याला साडी घ्यायची आहे। तर साडीचा कलर हा पांढरा आणि काळा सोडूनच तुम्हाला साडी घालायची आहे त्या वटपौर्णिमेच्या दिवशी। आता वटपौर्णिमेच्या दिवशी बांगड्या कोणत्या घालाव्या? बघा, आता ही पद्धत आहे, फॅशन आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी जशी साडी तसे कलरच्या बांगड्या आपण घालत असतो, पण हिरव्या कलरची जो चुडा असतो तो सौभाग्यवती स्त्रीचा असतो। आणि सौभाग्यवती स्त्री ज्यावेळेस लग्न करून आपल्या माहेरी येत म्हणजे सासरी येत असते त्यावेळेस हिरव्याच कलरचा चुडा तिने परिधान केलेला असतो, म्हणजे घातलेला असतो। तर हिरव्या कलरच्याच बांगड्या तुम्हाला घालायच्या आहे, कारण की हिरवा कलर हा सौभाग्यदायी असतो। हिरव्या कलरचा जो रंग असतो, हिरव्या कलरच्या ज्या बांगड्या असतात त्याच आपल्याला या वटपौर्णिमेच्या दिवशी घालायच्या असतात। अतिशय शुभ मानल्या गेलेले आहे ज्या हिरव्या कलरच्या बांगड्याच आपल्याला घालायच्या आहे। आणि त्याच्यामध्ये जी एक बांगडी आहे ती म्हणजे लाखेची बांगडी। जी लाखेची बांगडी असते ती सौभाग्यदायी असते, सौभाग्याची वृद्धी करणारी असते, अतिशय शुभ मानली गेलेली असते। त्याच्यामुळे जो चुडा आपण हिरव्या कलरचा घालणार
त्याच्यामध्ये आपल्याला लाख्याच्या 2 बांगड्या किंवा 1 बांगडी नक्कीच घालायची आहे। बघा, लाखेची बांगडी तुम्हाला कुठं पण मिळून जाणार, ती लाखेची बांगडी आणायची आणि ती परिधान करायची। याच्याने आपली सौभाग्यामध्ये वृद्धी होते, सौभाग्य अखंड राहतो आणि सौभाग्य म्हणजे त्यांचं रक्षण होत असतं। त्याच्यामुळे जी लाख असते, लाखेची बांगडी तुम्हाला घालायची आहे। आवर्जून प्रत्येक स्त्रीने ह्या गोष्टींचं पालन करायचं आहे। बघा, त्या दिवशी सकाळी उठून आपल्याला जी वटपौर्णिमा आहे ती 10 तारखेला साजरी करायची आहे, कारण की 11:36 पौर्णिमा सुरू होणार आहे। त्याच्यानंतरच आपल्याला पूजा करायला जायचं आहे। नंतर ना तुम्ही म्हणणार, आता मला 10 तारखेला वेळ नाही, मी 11 तारखेला करू शकते का? कारण की 11 तारखेला पण 1:14 पौर्णिमा आहे। पण शक्य असेल तर तुम्ही 10 तारखेलाच पौर्णिमेचं म्हणजे तुम्ही संध्याकाळपर्यंत, सकाळ म्हणजे 11:36 पासून तर संध्याकाळपर्यंत तुम्ही पूजा करू शकतात। शक्यतो 10 तारखेलाच प्रत्येक स्त्रीने वेळ काढून ही पूजा करायची आहे। वडाची झाडाची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येते, धनसंपदा सुद्धा वाढते आणि आपल्या घरामध्ये आपल्या पतीचे आरोग्य, त्यांचं दीर्घ आयुष्य सुद्धा त्यांना प्राप्त होत असतं। त्याच्यामुळे वडाच्या झाडाची पूजा ही 10 तारखेलाच प्रत्येक स्त्रीने करायची आहे। आता मी तुम्हाला अतिशय खूप सुंदर असा उपाय सांगणार आहे। तो उपाय प्रत्येक स्त्रीने करायचा आहे। हा उपाय म्हणजे बघा, ह्या दिवशी वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातलं दारिद्र्यता, 7 पिढ्यांचे जे दारिद्र्य आहे ते नष्ट करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। वटपौर्णिमा म्हटली तर हा दिवस अतिशय शुभ आहे। तर ह्या दिवशी काय करायचं, आपल्याला सकाळच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला जसा तुम्हाला वेळ मिळणार त्या टायमाला तुम्हाला गायीची सेवा करायची आहे, गायीच्या गोठ्यात जायचं आहे। गायीच्या गोठ्यात गेल्यानंतर तुम्हाला घरून तुम्हाला काय करायचं, मसूरची डाळ, 1 वाटी तुम्हाला मसूरची डाळ घ्यायची आहे। जी मसूरची डाळ आहे ती वरच्या साईडला दिलेली आहे, तशा प्रकारे मसूरची डाळ घ्यायची। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप, म्हणजे 1 वाटी डाळ घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं। जे गाईचं तूप असेल किंवा तुम्ही घरामध्ये तयार केलेलं असेल ते तूप घ्यायचं, त्याला ते मिश्रण एकत्र करायचं आणि ते घेऊन आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे। असं केल्याने आपल्या घरातलं जे 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे ते नष्ट होतं, आपल्या घरामध्ये धनसंपदा वाढते, कर्जबाजारीपणा झालेला असेल तो सुद्धा आपल्याला त्याच्यापासून मुक्तता मिळते आणि आपल्या घरातल्या वास्तुदोष असो, ग्रहदोष असो, घरामध्ये वादविवाद असो, कटकट असो, ते सुद्धा नाहीसे होत असतात। त्याच्यातलाच दुसरा उपाय तुम्हाला सांगते। त्या दिवशी काय करायचं, समजा आता त्या दिवशी नाही करता आला तुम्हाला हा दुसरा उपाय, तर तुम्ही काय करायचं, इतर दिवशी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकतात। तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये भरपूर पैसा आहे, धनसंपदा आहे, सगळं आहे, पण सुख नाही। त्या घरच्या जी करती स्त्री आहे तिला सुख नसेल तर तिने काय करायचं आहे, तिचा मान सन्मान तिच्या घरामध्ये होत नसेल तर त्या स्त्रीने आपल्या घरामध्ये जी आपण सकाळच्या टायमाला चपाती करतो ते चपाती घ्यायची। पहिली चपाती ही गाई मातेसाठी काढायची आणि ती गाईसाठी काढलेली चपातीवर आपल्याला तूप लावायचं आहे। तूप आणि गुळाचा खडा ठेवायचा आणि गाईला खाऊ घालायचा। असं केल्याने तुमच्या घरातले जे भांडण आहे, कटकट आहे, वादविवाद आहे, संपूर्णपणे नाहीसा होणार। हे करून बघा, अनुभव घेऊन बघा, खूप सुंदर असा अनुभव येतो आणि आपल्याला याची प्रचिती सुद्धा येत असते। याच्याने हळूहळू आपल्या घरातले संपूर्ण कलह, भांडण, वादविवाद संपूर्ण नष्ट होतो आणि करत्या स्त्रीला, लक्ष्मीला मान सन्मान प्राप्त निश्चितच होत असतो। त्याच्यातलंच तिसरं म्हणजे आपल्या घरातला वास्तुदोष, आपल्या घरातला पितृदोष हा समाप्त होण्यासाठी आपल्याला काय करायचं, गाईला हिरव्या कलरचा चारा खाऊ घालायचा आहे। हिरव्या कलरचा चारा खाऊ घातल्याने आपल्या घरातला म्हणजे आपल्या घरातला वास्तुदोष, पितृदोष हा सुद्धा समाप्त होतो आणि गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो, तर त्या देवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे जे मला उपाय सांगितले हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहे। अतिशय साधे, सिंपल आहे, घरातल्याच वस्तू आहे, आपल्याला काही बाहेरून काही आणायचं नाही। तर अशा प्रकारे आपल्याला हे साधे सिंपल जे उपाय आहे ते आपल्याला करायचे आहे। तर असं केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी तर येतेच, पण आपल्या घरातला कलह, आजार, रोग राई संपूर्ण नष्ट होते आणि आपलं जीवन हे सुखमय होत असतं। त्यामुळे हा उपाय सगळ्या स्त्रियांनी करायचा आहे, आवर्जून करायचा आहे। खूप असा सुंदर असा तुम्हाला अनुभव येईल। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना सुद्धा पाठवा। श्री स्वामी समर्थ।